पॉपकॉर्न बाबा की काय हो भक्तांना विनंती आहे. पॉपकॉर्न बाबा कुठले भक्त आहेत हे? आणि तू का नाही पाया पडलास बाळा? मी पुण्याचा आहे ना. अच्छा. कुछ मीठा हो जाए असं नाटकाचं नाव आहे. म्हणजे नेमकं काय? आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बेस काय असतो की प्रेम. बरोबर. प्रेमामुळे आपलं आयुष्य कसं गोड होऊन जातं, एक प्रकारचं पॉझिटिव्ह होऊन जातं. त्याच्यामुळे ही जी फिलिंग आहे गोडपणाचं किंवा गोडव्याचं, ते आम्ही नाटकातनं मांडतो. मेन सूत्र आहे प्रेम. त्याच्यामध्ये पहिलं त्याच्यात 4 वेगवेगळे फ्लेवर्स. पण मग तुम्ही पहिल्या प्रेमाची सुरुवात सुहागरातीने कशी करू शकता? काय माहिती का की सुहागरात ही फक्त घटना आहे, ते घडणार. ओके. पण त्यात सगळी घटना आहे. ते त्यासाठीच तुम्ही प्लीज तिथे या. अतिशय अतिशय छान काम करते की तू. खूप बोल्ड आहे का सुरुवातीची? खूप सगळं. ती बोल्ड असलं तरी ते क्लीन बोल्ड आहे, म्हणजे त्यात चांगलं बोल्ड अशा. तुझ्या पहिल्या रात्रीबद्दल सांग ना, म्हणजे त्या नाटकामध्ये जे पहिली रात्र आहे त्याच्याबद्दल सांग ना काहीतरी. पहिल्या रात्रीत जे जे होतं ते सगळं म्हणजे गप्पा मारणं, शेअरिंग करणं, लाईफ बद्दल सगळं सांगणं. बरं. मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळेजण तर वेगवेगळ्या म्हणजे वेगळे रोल्स करता, तर तुमचा आवडता रोल ह्याच्यातला कुठला? तुझा आवडता रोल कुठला? मी एक पुणेरी जो रोल सुरुवातीलाच नाही पुणेरी दणका दिला मी की पायच पडला नाही माझ्या. तर तो रोल जो आहे ना तुम्हाला, तो आवडता रोल आहे माझा. जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दुपारी 2च्या टळटळीत उन्हात मी चितळ्यांचं शटर उघडून हिला बाकरवडी भरवली. म्हणजे काय, आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही. म्हणूनच ते दुकान उघडतात 2 वाजता. चितळे आम्हाला दुपारी झोपायला लागतं. हो बरोबर आहे. तेच म्हणतोय मी. हो रात्री थकतो आणि मग दुपारी झोपतो. तर हा तुझा आवडता रोल कुठला आहे नाटकातला? माझा आवडता रोल प्रेमदेवता. आणि बाण मारून त्याला मी घायाळ करतो, त्याच्या हृदयात प्रेमाचं बीज टाकतो आणि तो माणूस प्रेमात पडतो. क्या मुलीच्या. तुला बघायचं डेमो बघायचं? तुला डेमो बघायचं? हे मार, याला वाट मार. मिस्टर व्हॅलेंटाईन. माझे मला कळेच ना काही, कुणी बोलेच ना, मन धावते थांबेच ना थांबना. मन एक क्षण असते इथे, दुसऱ्या क्षणी असते कुठे शोधू कसे आता मला. एवढंच काय रे? कुठली स्वप्न बघितलीस? मला याची भीती वाटते. तू इकडे बस बरं. मी आता रोज येणार नाटक बघायला, म्हणजे नेहमी नाटक बघायला. पण आता तू सांग तुझ्याबद्दल, तुझा आवडता रोल कुठला आहे 5 रोलपैकी 5 स्टोरी? खरं तर ई बेबीचं कॅरेक्टर तसं मला मज्जा वाटते करायला, कारण ते वेगळं आहे, माझ्या स्वभावापेक्षा थोडं वेगळं आहे. म्हणून काय आहे की आमच्या मिस्टर आहे की नाही माझे, त्यांनी की नाही त्यांचा इलेक्ट्रॉनिकचा धंदा आहे, तर त्यांनी एक इलेक्ट्रॉनिक बेबी तयार केलेला आहे. अरे बापरे. हा, त्याचं म्हणजे की नाही एक चिप टाकलेली असते, आणि काय माहिती का त्या चिप मध्ये की नाही 1.5 महिन्याचं बाळ जे काही करतं का नाही ते समजा करतं. असं बाळ येतं आणि ते यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मजा आणतं. तुमच्या तिघांबरोबर एक ज्येष्ठ अनुभवी असे नट आहेत. रिअली लव्ह यू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्हाला आमच्या मनातल्या काही गोष्टी तुझे आम्हाला शिकवल्या असतात, आम्ही काहीतरी देणं लागतं. बरोबर. तर ते आम्हाला तुला द्यायचं आहे. डोळे बंद कर आणि प्लीज अजिबात 2 मिनिट होईपर्यंत डोळे उघडू नको आणि आम्हाला फक्त व्यक्त होऊ दे. हा 1 2 3